गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे। काही झालं की फडणवीसांनी शिंदेंच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली। एक पेड बातमी झालेली आहे। पहिल्यांदा लक्षात ठेवा, स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे। या ठिकाणी यापूर्वी देखील मी स्पष्ट केलं की जे जे राज्याच्या हिताचं आहे ते सुरू करत असताना शिंदे साहेबांसोबत सुरुवातीला मीही होतो, नंतर दादाही होते। त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहेत या निर्णयांची जबाबदारी ही एकट्या एकनाथराव शिंदेंची नाही आहे, ती आमची तिघांची देखील जबाबदारी आहे। आणि ज्या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला आढळल्या, प्रशासन आपणही चालवलंय, खालच्या स्तरावर गडबड होतात, त्या ठिकाणी चर्चा करूनच स्थगिती दिलेली आहे। पण मला तर आश्चर्य वाटतं, म्हणजे माझ्याकडे आता मी तुमचा वेळ घेत नाही, अनेक इन्सिडेंसेस आहेत। विभागीय आयुक्तांनी आपल्या स्तरावर स्थगिती दिली तरी देवेंद्र फडणवीसांचा दणका, खात्याच्या मंत्र्याने स्वतःच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी स्थगिती दिली तरी देखील फडणवीसांनी शिंदेंच्या खात्यामध्ये स्थगिती दिली। एक गोष्ट माध्यमांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो, दादांचं काय आहे की दादा थेट अटॅकच करतात ना, त्याच्यामुळे कोणी फार वाट्या जात नाही। त्यामुळे एक गोष्ट सांगतो, हे समन्वयानं चालणारं सरकार आहे। या सरकारमध्ये सगळे निर्णय आम्ही तिघही मिळून घेतो आणि एक गोष्ट अजून सांगतो, बैठका होतात। आता काही बैठकांना दादा असतात, काहींना शिंदे साहेब असतात, काहींना दोघंही असतात, काहींना दोघांपैकी एकही असतो। जो आला नाही तो नाराज, बैठकीला आला नाही म्हणजे नाराज। मला असं वाटतं की क्वालिटीच्या बातम्या माध्यमांनाही सापडत नाहीयेत आणि विरोधकांनाही क्वालिटीची टीका करता येत नाहीये।